देवाची आवडी आवडी देवा देवाची आवडी आवडी देवा कैसा सोस जिवा पडे तारी कैसा सोस जिवा पडे तारी आवडी स्वधर्मा देतो संसाराची गोडी तुझी आहे संसाराची गोडी तुझी आहे तुझी आहे देवाची आवडी आवडी देवा धाव धाव रे दयाळा सच्चिदानंदा विश्वमंगळा तुझी आ कृपेचा सोहळा दाखवी मज सोडवी अधर्म हातीचा स्वाधीन करी धर्माच्या जेथे तुझ्या पायाचा वियोग नाही ज्ञान प्रकाश बुद्धिसी भक्ती उल्हास अंतरासी यमदमडाग देहासी शुद्ध भावे माझी वैखरी बसावे धर्म कीर्तन करावे प्रवचने साहित्य रंगावे सभे माझे मी तो अज्ञानी जडजीव वक्तृत्वाची नेणे सोय माझ्या अंतरीचा भाव कळो सगळा जरी विषय अत्यंत गहन पूर्णवादे केला सुगम तरी सद्गुरु कृपे वीण बुद्धी कुंठे आता एवढेची वरदान द्यावे जी सेवका लागोन जेणे हा जनता जनार्दन तोषे लगान आता श्रोत्यांची विनवणी करीतसे डोळी ठेवोनी चरणी मी बालक तुम्हाला गोनी सांभाळावे आता द्यावे जी अवधान तुमच्या भक्तीने मी बोलेन कृपा करोनी सावधान भावे देवा जय जय करूया राजाधिराज रामचंद्र सद्गुरुनाथ विष्णु महाराज श्री गुरुदेव मंगलमूर्ती सद्गुरुनाथ बुद्धिदाता श्री गणेश सद्गुरुनाथ डॉक्टर पारनेकर महाराज सद्गुरुनाथ परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज सर्व उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देवाची आवडी आवडी न देवा कैसा सोस जीवा पडे तरी देवाची आवडी स्वधर्माते जोडी संसाराची गोडी तुझी नाही संसाराची गोडी दयाची बापुडी जो न यज्ञे जोडी देवकृपा मी कालही सांगितलं हा प्रयत्न आहे हा प्रयत्न प्रत्येकाचा स्वधर्म वेगळा आहे भक्ती आणि उपासनेमध्ये थोडस चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ मी त्याचा अधिकारी नव्हे पण जे मला प्रामाणिकपणे प्रांजळपणे पटतं ते सांगायचा प्रयत्न करतो आणि पूर्वरंगामध्ये हे कुठेतरी वाचलेलं कुठेतरी ऐकलेलं ज्याला डायजेस्टिव्ह थिंकिंग म्हणतात ते सांगायचं नसतं जे तुम्ही सांगताय ते तुम्हाला पटतंय का मला पटलं तर मी सांगू शकतो आणि सिलेबस मध्ये तर खूप विषय असतात
पण सद्गुरूंचं महात्म्य हे असतं. पारनेरकर महाराजांचा हा अभंग आहे, हा दैवत शास्त्रावरचा मोठा सुंदर अभंग आहे. दैवत शास्त्र म्हणून मी सांगितलं दैवत. आणि पारनेरकर महाराजांनी जे त्यांच्या पूर्णवाद नावाच्या तत्वज्ञानामधनं मांडलं, आणि पूर्णवाद तत्वज्ञान, वाद म्हणजे व्याख्या. आपण म्हणतात वाद म्हणजे काय? मायावाद. शंकराचार्यांनी मायावाद प्रस्थापित केला. वाद म्हणजे व्याख्या. मायेची व्याख्या श्रीमद शंकराचार्यांनी केली. आणि पूर्णवाद हा सुद्धा, हा जो प्रबंध आहे, हा एक थिंकिंग आहे, एक विचार आहे. हा पारनेरकर महाराजांनी प्रबंध स्वरूपामध्ये 1948 साली काशी येथे मांडला. ऑल इंडिया संस्कृत अँड स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी काशी. आणि त्याचे मुख्य परीक्षक होते राजराजेश्वर शास्त्री द्रविड. म्हणजे असं म्हणतात, आजही असं म्हणतात की काशीमध्ये दोनच ईश्वर, एक काशी विश्वेश्वर आणि दुसरा राजराजेश्वर सद्गुरुनाथ महाराज. आजही त्यांचे नातू वेदमूर्ती गणेश शास्त्री, आपण त्यांचं दर्शन आपल्याला झालं असेल. साक्षात ज्ञान ज्याला म्हणतात, शुद्ध ज्ञान. आपण त्यांना कुठलाही प्रश्न विचारा, मी अनुभव घेतला म्हणून सांगतो, त्यांना कुठलाही प्रश्न विचारा, ते तुम्हाला उत्तर सांगितल्याशिवाय राहणार. आणि इतका मोठा विद्वान असून समजा त्यांना ते म्हणतात आज मी अभ्यास करून उद्या सांगतो. सद्गुरुनाथ विद्वान, त्याला विद्वान म्हणतात. आमच्याकडे श्री क्षेत्र पारनेर आहे, तिथे येत असतात बरेच वेळेला. आणि आम्हाला ते आले की आमच्यासाठी पर्वणी असते. आणि त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तर, म्हणजे ते प्रश्न विचारा असं म्हणत असतात आणि सांगायला तत्पर असतात. शुद्ध ज्ञान, शुद्ध स्वरूप. हे शुद्ध स्वरूप जे आहे ना, हे मला परत सांगायचं. हे शुद्ध स्वरूप कोणाचं आहे? हे परमेश्वराचं आहे. शांडिल्य ऋषींनी भक्तिसूत्र लिहिली. त्यात शांडिल्य ऋषी सर्वात शेवटी, नारद भक्तिसूत्र ही नंतर झालेली आहेत, पण शांडिल्य ऋषींनी ही जी सूत्र लिहिली त्या सूत्रामध्ये सर्वात शेवटी ते असं म्हणतात, त्रिसत्यस्य. काय म्हणतात? त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी. सद्गुरुनाथ महाराज एकदा नाही तीनदा सांगतो की भक्ती श्रेष्ठ आहे, भक्तीच श्रेष्ठ आहे. आणि भक्ती म्हणजे त्रिवार, द्विरुक्ती. आपण म्हणतो निश्चयार्थी द्विरुक्ती, इथे द्विरुक्ती नाही, 3 वेळा सांगितले. आणि खरंच भक्ती ही शेवटची पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. पारनेरकर महाराजांनी जे सांगितलं, भक्ती ही शेवटची पायरी, आणि बाकीच्या सर्व ज्या पायऱ्या आहेत या उपासनेच्या पायऱ्या. म्हणून त्या सर्व आसक्ती, रूपासक्ती, त्याचे गुणानुवाद ही एक आसक्ती, हो विरहासक्ती पण आहे. सद्गुरुनाथ महाराज विरह सुद्धा आसक्ती आहे. या सर्व 11 आसक्ती आहे, त्या 11 मिळून एकादशी आहे. म्हणून मला सांगायचंय, पूर्णवाद, पूर्णाची व्याख्या सांगणारा पूर्णवाद, पूर्णवादामध्ये जग, जीवन आणि जगदीश्वर या त्रिविध विषयांचा उहापोह केला गेलाय. आणि पारनेरकर महाराजांनी सांगितले की ज्ञान, कर्म आणि उपासनेशिवाय जीवन अपूर्ण आहे. या तिन्हीपैकी एकांगी मार्गाचा स्वीकार केला तर त्यांनी जीवन सुफलित सुखी होणार नाही. असं महाराजांचा जो प्रबंध आहे त्याचं नाव पूर्णवाद, आणि त्या पूर्णवाद तत्वज्ञानाच्या अनुसार हा अभंगाची रचना. 21 अभंगापैकी हा अभंग आहे. देवाची आवडी आवडीन देवा, कैसा सोस जीवा पडे. आज एकादशी, भगवान नारायणाचं स्मरण झाल्याशिवाय महाविष्णू, मी मागच्या सप्ताहात सांगितलं की तो जो विष्णू आहे त्याचं एक स्वरूप आपण कल्पना केली, त्याला महाविष्णू असं नाव.
आणि आपण जी उपासना करतो त्या महाविष्णूची उपासना होत नसून त्या विष्णूच्या एका स्वरूपाची अंशात्मक. म्हणून किमान 1000 रूप आहेत त्याला. त्या विष्णूची रूप किती आहेत, गणेशाची रूप किती आहेत, गणेश सहस्रनाम म्हणजे 1000 रूप आहेत. 1000 कमीत कमी. म्हणजे माणसाला ज्ञात असलेली. बरं परत मी सांगतो म्हणजे काय असतं, कोणत्याही बाबतीत फायनल बोलू नये. आणि शास्त्रकारांनी सर्वात मोठा दंड काढला, फायनल काही बोलू नये. हे असंच आहे. त्याच्याही आपण म्हण नेपच्यून प्लुटो हा शेवटचा ग्रह नाही, अजूनही बरेच ग्रहचा शोध लागतोय रोज. म्हणून किमान 1000 रूप आहेत. म्हणून त्याचं एक छोटस उदाहरण म्हणजे आम्ही त्या रूपांचं स्मरण करत असतो आमच्या संध्येमध्ये. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, विष्णवे नमः, वसुदेवाय नमः. 24 नावं तरी संध्येतली 24 नावं म्हणजे त्या विष्णूची किमान 24 नावं 24 रूपांचं तरी स्मरण झालं पाहिजे. हा त्या संध्येच्या मागचा हेतू. संध्या सकाळ संध्या हा एक स्वतंत्र विषय आहे. हा संध्या समय याच्यात ज्याला आपण म्हणतो हा संध्याकाळ जो आहे प्रदोषाचंही महत्त्व सांगितलं. म्हणून संध्या प्रत्येकाने करावी. कारण तुम्हाला अजून एक सांगतो, दैवतशास्त्रामध्ये सर्वात मोठी गोष्ट संध्या ही आहे. संध्या हे सर्व उपासनेचं मूळ स्थान, उगम आहे. उपासनेमध्ये जर प्रगती करायची असेल तर संध्या करावीच लागते. म्हणून संध्या केल्याचं पुण्य नाहीये शास्त्रकारांनी सांगितलं. वैदिकांनी सांगितलं की तुम्ही संध्या केली त्याचं पुण्य नाहीये, न केल्याचं पाप आहे. तुमच्या खिशामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ड्रायव्हिंग आरटीओनी थांबवलं आणि त्याला आपण ड्रायव्हिंग लायसन्स दिलं, तो आपला सत्कार करतो का? सत्कार करतो का? आपला सत्कार करत नाही. नसलं तर दंड करतो. सद्गुरुनाथ महाराज. तसं संध्या केल्याचं पुण्य नाहीये, संध्या न केल्याचं पाप मात्र आहे. आणि संध्या केल्याने काय होतं? मनुष्य ब्रह्मवर्चस्व. किती शब्द आहेत, सगळे वेदांचे शब्द. ब्रह्मवर्चस्व. म्हणून त्या रूपांचं आज एकादशी असल्यामुळे त्या नारायणाचं स्मरण फार आवश्यक आहे. आमच्या शाहीर राम जोशींनी तर त्याच्यावर एक दिंडीच करून टाकली. शाहीर राम जोशी आपल्याला माहिती आहे, शाहीर होते. आणि शाहीर म्हणजे त्याला मी तमासगीर म्हणतो. आणि त्याच्यामध्ये लेखन पण प्रेरणा मिळाली. ते सगळं सोडून इथे वळले, हरिभक्तीकडे वळले. काय सुंदर आहे बघा दिंडी. संध्येतली 24 नाव आहे. केशव करणी अद्भुत लीला हो, केशव करणी अद्भुत लीला हो, केशव करणी अद्भुत लीला हो. ही मुळची कीर्तनी दिंडी आहे. पण नंतर ह्या तमासगिरांनी आणि या कलावंतांनी ही चाल चोरली आणि त्यांच्या तमाशात वापरली. म्हणून अशी म्हणायची एक पद्धत रूढ आहे की वरतून कीर्तन, आतून तमाशा. पण तमाशाचा काही संबंध या सगळ्या चाली ज्या आहेत ना या कीर्तनी दिंडीला झाली. आता ही चाल म्हणली की तुमच्या लक्षात अलीकडचे ज्यांना कीर्तन ऐकण्याची सवय त्याला दुसरी चाल येईल. स्वर तुम्हावरी केली मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महा. शृंगाराकडे गेला. शृंगार गेला वाईट नाहीये. शृंगार सुद्धा एक असत्य.
पण मूळ चालत का केशव करणी अद्भुत लीला हो केशव करणी अद्भुत लीला हो नारायण तो कसा नारायण तो कसा जयाचा सकल जगावरी ठसा सकल जगावरी नारायण तो कसा जयाचा सकल जगावरी ठसा माधव महिमा अमित गोडी माधव महिमा अमित गोडी गोविंदाचा रसा गोविंदाचा रसा पीतसा जीव होईल थंडसा कपटी मोहिनी वेशधरोनी कपटी मोहिनी वेशधरोनी कपटी मोहिनी वेशधरोनी कपटी मोहिनी भाग करी निम निम गायिया उद्धरती अथम गायिया उद्धरती अथम गायिया उद्धरती अथम केशव केशवाय नमः नारायण नमः माधवाय नमः केशव करणी अद्भुत लीला नारायण तो कसा जयाचा सकल जगावरी ठसा माधव महिमा विटपुडी केशवाय नमः नारायण नमः 24 नाव एवढी मोठी दिली काय हे स्वरूप हे स्तवन आहे स्तवन ही सुद्धा एक आसक्ती आहे या स्तवनामुळे काय होतं स्तवनाने काय होतं स्तुती करावी परमेश्वराची व्यर्थ करू नये नराची माणसाची स्तुती केली तर तो बिघडतो आणि देवाची स्तुती केली तर तो सलगी देतो पुंडलिक वरदा सलगी कसा करायचंय स्तुती कशाला करायची आणि ती स्तुती करताना सुद्धा निरपेक्ष भावनेनं स्तुती करणारे पण आहेत पण आमच्यासारखे स्तुती करताना म्हणतात देवा लक्ष राहू दे कुंडलिक वरदा माझ्यावर राहू दे बायकोवर राहू दे मुलांवर राहू दे ही भूमिका प्रामाणिक ताकाला जायचं भांड लपवायचं हे उपासना मार्गात चालत नाही स्वच्छ शुद्ध देवाकडे मागावं देवाकडेच मागावं ज्या त्या भावना आहेत त्या ईश्वरार्पणच करायच्या भक्तीमध्ये तोच भाव आहे उपासनेमध्ये भाव आहे सर्व आहे या ज्या भावना आहेत ह्या अर्पण करायच्या पण हे अर्पण करताना आमची भूमिका काय आहे हे लक्षात आलं आपण कोण आहोत आपण साधक आहोत आपण मुमुक्षु आहोत ज्यांनी दासबोध वाचला असेल आपने नुसतं वाचलं नाही अभ्यास केला असेल त्याला माहिती आहे साधक म्हणजे काय मुमुक्षु म्हणजे काय आपण कोण आहोत आपण जिज्ञासू आहोत आपण आर्त आहोत आपण अर्थार्थी आहोत आपण ज्ञानी आहोत बघा प्रत्येकाची चिमणी उडते नाही का चिमणी पण उडते एक माशी पण उडते मक्षिका ज्याला म्हणतात मक्षिका उडते चिमणी उडते कावळाही उडतो गरुडही उडतो
उठणं सगळ्यांचं जरी कॉमन असेल तरी प्रत्येकाची झेप वेगळी आहे. युनिफॉर्मिटी नाही आहे तिथे. सद्गुरुनाथ महाराज परत सांग, एकासारखा दुसरा नाहीये या जगामध्ये. हेच परमेश्वराचा सर्वात मोठा, ज्याला मी म्हणतो की नाही एकासारखा. अहो ज्याला मी सहोदर म्हणतो, सहोदर. सहोदर म्हणजे काय? सगळे मूळ संस्कृत शब्द आहेत. सहोदर, सहोदर म्हणजे जुळे. आईच्या गर्भात दोन जीव, सहोदर. काय सुंदर शब्द. हे सहोदर सुद्धा जुळे जरी असले ना तरी एक दुसऱ्यासारखे नसतात हो. दिसायला सारखे, सगळं सारखे, नाकी डोळी अगदी सारखी. फार पंचायत होते दोघांना ओळखण्या, पण दोघांच्या स्वभावात फरक असतो. हे एकत्व जे आहे, हे एकत्व परमेश्वराकडे अनेकत्व आहे. या विश्वामध्ये एकत्व आहे का? नाही, विश्वामध्ये अनेकत्व आहे, पण त्या अनेकत्वात एकत्व आहे हे ओळखणं उपासनेचं काम आहे. सद्गुरुनाथ महाराज अनेकत्व जरी असलं तरी त्यात एकत्व. मग आपण कोण? एक छोटासा दृष्टांत सांग. दृष्टांताने काय होतं? सिद्धांत पक्का होतो असं नाही, पण एक पुष्टी मिळते. कारण दृष्टांत तितुका एक देशी. दृष्टांत तितुका एक देशी. अशी संध्याकाळची वेळ, जुनं घर, मोठं घर, वाडा मोठा, मुलं खेळतायत अंगणामध्ये. संध्याकाळ झाली, आईने हातमध्ये, चला रे बाबा यायची वेळ झाली. सद्गुरुनाथ महाराज बाबा यायची वेळ झाली. 10 कसायचा. बाबांच्या चपला वाजल्या की मुलं इच्छा नसली तरी अभ्यासात डोकं घालत. तेवढा धाक होता. त्या काळचे बापही तसे होते. कुंडली चला बाबा याची वेळ झाली, चला हात पाय धुवा. शुभंकर म्हणा, परवाचा म्हणा, चला. एक 10-12 वर्षाचा मुलगा, दादा, एक 7-8 वर्षाचा मुलगा, त्याचा लहान भाऊ, आणि त्याचा लहान भाऊ अजून छोटासा 3 वर्षाचा वगैरे असेल. अशी 3 भाऊ खेळतात ते छानपैकी अंगणात. आईने चला चला चला, संध्याकाळी झाली, हात पाय धुवा, चला. परवाचा म्हणायच्या. इच्छा नव्हती वाचते, मोठ्या अनिच्छेने आतमध्ये आली. काय काय खेळत होतो छान, आणि आता बाबा येते, चला हात पाय धुवा. हात पाय धुतले पोरांनी, हात पाय धुतले. आणि शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी. दिवा लावला, श्लोक म्हटला, चला आता काय तुमचा उद्या शाळेचा काय अभ्यास आहे काय, चला काढा, चला. आईला रोज अशी प्रेरणा द्यावीच लागते. प्रेरणा द्यावीच लागते. प्रेरणा फार महत्वाची. कारण मी सांगितलं, स्वप्रेरणा आणि परप्रेरणा, प्रेरणा देण्याचं काम मंत्र करतात, म्हणून त्यांना फार महत्व आहे. धियो यो ना प्रचोदया, प्रचोदन आले ना त्याला प्रेरणा म्हणते. प्रेरणा देत असते. आई म्हणते चला. संध्याकाळची वेळ आमच्याकडे अशी म्हणायची पद्धती, करकरीत तिन्ही सांजेची वेळ म्हणतात. आईच्या हातामध्ये काहीतरी आहे, गुळाचा खडा आहे. आई दादाला विचारते, दादा खेळून भूक लागली का, काय खायचं का, काय खायचं का, काय देऊ का खायला. दादा म्हणतो नाही, मला काही भूक बीक नाही. अरे असं एकदम नाही म्हणायचं रे बेटा, तुला मी किती वेळा सांगितलं, संध्याकाळच्या वेळेस कोणत्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. लहानपणापासून एक श्रद्धेचा विषय आमच्याकडे आहे की संध्याकाळी त्या देवता उपस्थित असतात, त्या प्रत्येकाला तथास्तु तथास्तु म्हणत असतात. असं मला माझ्या आईने लहानपणी शिकवलं. नाही म्हणायचं नाही संध्याकाळी. काय आई, मला खायचं नाही, उगाच मागे कशाला लागते. अरे काही नाही, चल आता नाव काढलंय ना, आमच्याकडे नाव काढलं तर काहीतरी चहा आमच्याकडे चहाची हटकण लागते. चहा नाही, थोडं हातात साखर घ्या. हातात गुळाचा खडा आहे, तुला देऊ का. आई कशाला. ठीक दे. झालं का समाधान. दादा विचारतो. हो झालं, जा.
त्यांनी गुळाचा खडा खाल्ला नाही, तो लागला अभ्यासाला. त्याच्यानंतर जो दुसरा आहे 7-8 वर्षाचा, ही मधली असतात ना, हे मोठी वात्रट असतात. सद्गुरुनाथ महाराज एक दादा बिचारा आपला सरळ, त्याने आपला गुळाचा खडा घेतला आणि गेला. हे मधली असतात, त्यांना माहित असतो मोठा असा आहे लहान असा आहे, आपण कसं राहायचं हे बरोबर त्यांचं सहज संस्कार होत असतात. तो मधला म्हणतो, आई मला गोलबीट नको बरं ते दादासारखं, तुला काय पाहिजे आई, मला द्यायचं ना तुला, तर असं कर, त्या गुळाची चिक्की करून दे. मेल्या प्रेमाने विचारलं, काहीतरी खायला करून, चिक्की बिक्की काही नाही आपल्याकडे, चिक्की आहे का काही, तुझ्या हातात गुळ आहे ना, करून दे चिक्की, तुला द्यायचं असेल तर. मला चिक्कीच खायची. अरे चिक्की शेंगदाणे संपले, आणतो का, आणतो. चिक्की करशील का, जा घेऊन ये पटकन. धावत धावत गेला, शेंगदाणे घेऊन आला, आणि ते शेंगदाणे वाहते गुळात. थोड्या वेळामध्ये त्या गुळाची गरम 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 चिक्की तयार केली, त्या मुलाला दिली. काय आनंद झाला मुलाला. आपल्याला नेमकं जे हवं तेच मिळालं तर किती आनंद होतो. परत स्वप्रेरणा, एखादी गोष्ट स्वतःच खावीशी वाटली आणि तीच वस्तू समोर आली. स्वप्रेरणेने जगात जगणं सगळ्यात चांगलं आहे, श्रेयस्कर आहे. पण आपण स्वप्रेरणेने जगतो का, प्रत्येकाने विचार करा. रस्त्यातून जात असताना, श्रावण महिना, आता उच्चार करू का नाही माहित नाही, रस्त्यातून जात असताना कांद्याच्या भजीचा वास आल्यावर खावीशी वाटतात का नाही. मग एकदम लक्षात येतं श्रावण आहे ते ठीक आहे, पण खावीशी वाटतात ना. बाह्य विषयाकडून प्रेरणेने आम्ही जास्त प्रेरित होतो, हा तर प्रॉब्लेम आहे. बाह्य विषय, हे जे बाह्य विषय असतात त्यांनी आम्हाला प्रेरणा मिळते, याला याच्यात मजा नाही, मजा स्वप्रेरणेत. पण या स्वप्रेरणेला संस्कारित आम्ही करतो का. आम्ही सगळे आयुष्य सौभाग्यवतींना जाताना हा फार अनुभव येतो. अहो तो सेल लागलाय, पाहून तर घेऊ, कुंडलिक वरदा, आणि ते इतका डिस्काउंट आहे. सगळी बाह्य प्रलोभन, आम्ही आमच्या प्रेरणेने जगतच नाही, बाह्य प्रलोभन. आणि काय होतं, नुसतं पाहायला जातो आणि 4-5 हजाराची खरेदी होतात. मग नंतर लक्षात येतं, अरे नंतर आम्ही पश्चाताप करत असतो. पण बाह्य प्रेरणाचा एवढा जबरदस्त आमच्यावरती असतो. पण स्वप्रेरणा, त्या मुलाला चिक्की घ्यायची होती, आईने त्याची परीक्षा पाहिली, स्वप्रेरणा झाली. पण त्या प्रेरणेसाठी हा कर्मरत आहे का. शेंगदाण्याला सांगितले, शेंगदाणे आणून दिले, आईने चिक्की केली, त्याच्या हातावर दिली चिक्की, जा खुश, एकदम खुश आहे. घट्ट मिठी मारली आहे, काय छान चिक्की करते का. हो माहिती, कळलं, जा अभ्यासाला. हा किती आनंद झाला त्या आईला आणि त्या मुलाला. जा, दादाने गुळ खाल्ला, त्याला चिक्की मिळाली, हा आनंद. हा जो लहान आहे 3 वर्षाचा छोटा, हा मोठा गोड आहे. आईने त्याला अगदी त्याच्या जवळ गेली, अरे हे बघ दादाला गुळ केला आणि दुसऱ्या दादाला चिक्की, तू काय खाणार. चिक्की खातो का, मस्त आहे, गरम गरम, गोड गोड आहे. हा मुलगा म्हणतो, नाही मला नाही खायची. काय छान आहे चिक्की, बघ तुझ्या दादाने खाल्ली ना. मग काय देऊ तुला खायला, बिस्किट देऊ, नको. मॅगी देऊ, सद्गुरुनाथ महाराज. कुरकुरे देऊ, काय काय हल्ली मुलांच्या यादीमध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत, खूप साऱ्या वस्तू. मॅगी देऊ का, कुरकुरे देऊ का, लेस देऊ का. मी तर नेहमी सांगतो, माझा लहान होता मुलगा व्यंकटेश, त्याला घेऊन गेलो, बाबा लेस घ्या. आता लेस काय होतं हे व्यंकटेशच्या बाबाला माहित नव्हतं. तर लहान मुलांना पटकन समजतं, बाबा लेस म्हणजे ते असं गोलगोल असतं, छान असतं, पुढून पुढून. मग लक्षात आलं, त्या दुकानदाराने सांगितलं, अरे सर आपको बता दिए क्या, ये तो चिप्स है, बोले आलू की चिप्स. आपल्याला माहित नसतं. मग ते देऊ का, चिप्स
चिप्स देऊ का, कुरकुरीत काय, त्या काळापर्यंत जे उपलब्ध आहे ते आईने सर्व सर्व विचारून थकली आई. जाऊ दे काही नको तुला, जा ना. मग काय पाहिजे तुला, चिक्की नको, हे नको, बिस्किट नको, अमुक नको. ते छोटं पोरगं म्हटलं आई काय नको, मला कडेवर घे. सद्गुरुनाथ महाराज ते पोरगं म्हणतं आई मला कडेवर घे. आईला मनातून हसू आलं बरं, पण आई म्हणते नाही नाही आता कडेवर बिडेवर नाही, तू काय लहान राहिला काय, आता बाबा याची वेळ आली, मला स्वयंपाक करायचं, हे करायचं, चिक्की खायची, ते काय जा. मुलाला म्हणून राग आला आणि असा आणि एकदम रडण्याच्या उंबरठ्यावर आला, रडायला लागला, हात पाय आपटायला, मला कडेवर घे. आई म्हणते अजिबात घेणार नाही, काय लहान राहिलं का आता, हट्ट अजिबात नाही घेणार. आईचा सुद्धा आवाज चढला, पण याचाही भोकड बसवलं, यांनी मोठ्याने रडायला लागला. आई म्हणले अजिबात रडायचं नाही, रडला तर मग एक धपाटा नाही. रडण्याचं आईने खरंच धपाटा दिला, धपाटा दिला, अजून ते रडायला लागले. पण काय झालं आईला माहित नाही. 5 मिनिटांनंतर आईलाच वाटलं उगाच धपाटा मारला. आईचं असं होत असतं, उगाच धपाटा दिला. जाऊ दे जाऊ दे जाऊ घेते बाबाकडे, घेतलं कडे, गरगर 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 फिरवलं, त्या 2-3 वेळा गिरक्या मारल्या, त्याचे मुके घेतले. रागवलंस का, ते मूल रडतंय पण ते बोलत नाही का, त्या मुलाला जो आनंद झालाय ना, हा अनिर्वचनीय आनंद आहे. आणि आई विसरून गेली सगळं जग, पोरगही विसरून गेलं सगळं जग. दृष्टांत संपला. सद्गुरुनाथ महाराज या 3 पैकी आपण कोण आहे. प्रामाणिकपणे देवासमोर विचार करा, देव आमची आई असं गृहीत धरा. तुम्ही गृहीत धरावं लागतं परमार्थामध्ये. क्ष लेट द एज ऑफ द बॉय विल बी एक्स. अल्जिब्रा असतं की नाही, 9वी 10वी अल्जिब्रा. मुलाचं आजचं वय अमुक आहे, आईचं अमुक आहे, वडिलांचं अमुक वय दिलेलं आहे. आता मुलाचं वय काढा, तर काय करावं लागतं, ज्याचं वय काढावं लागतं. लेट द एज ऑफ द बॉय विल बी एक्स. क्ष धरावा लागतो. परमार्थात अशी गृहीत कृत्य धरावी लागतात. भक्तिशास्त्रातलं सर्वात मोठं गृहीत कृत्य काय माहितीये का, की सगळेजण भाविक आहेत. कुंडली वरदा असं आहे का. भक्तिशास्त्राचं सर्वात मोठं एक्स म्हणजे सगळे भाविक आहेत. जन्मदाच तो भाविक जन्माला आला, असं आहे का, खरं सांगा. पण भक्तिशास्त्राचं असं आहे की ते म्हणतात सगळेच भाविक आहेत, असं नाही. संस्कार येतो. पहिलं गृहीतक आई आपली गृहीतक. मग ही जो मोठा दादा आहे, सर्वात मोठा, हा जो मोठा दादा आहे, हा काय म्हणतोय. आई म्हणते गुळ देऊ का, दे, तुला द्यायचं तर दे, मला काही नको पण तुला द्यायचं तर दे. हा देव सर्वांवर कृपा करत असतो. नास्तिकावरही करतो, आस्तिकावरही करतो. हा नास्तिक आस्तिक हे प्रवृत्तीचा विषय आहे. पण तुम्ही त्याची उपासना करा अथवा करू नका. हातात असलेलं कुळ जशी आई काहीही निर्हेतुक त्याच्या हातात देते, तसा परमेश्वर निर्हेतुकपणे त्या उपासक भक्ताच्या काय तो तुम्ही म्हणाल त्याचं नाव घ्या, त्याच्या हातात दिल्याशिवाय, कृपा केल्याशिवाय राहत नाही. आपण म्हणतो आम्ही एवढं जप करतो, नामस्मरण करतो, अमुक करतो, आमचं नाही होत, पण याला शेजारचं काही करत नाही आणि याच्याकडे गाडी बसली, याच्याकडे गाडी, याचा बंगला वगैरे वगैरे. सद्गुरुनाथ याला म्हणले अधिभौतिक. त्याला काय म्हटले, त्याला म्हणले अधिभौतिक. अधिभौतिक जग ते असं काही करत नाही. सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी गणपती, गुरुवारी दत्त, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी मारुती, रविवारी सुट्टी, अशा असतात. त्याला काही असं काही आग्रह नसतो. आग्रह कोणाचा आहे, हा मधल्याचा आग्रह आहे. त्याला गुळाची चिक्कीच पाहिजे, त्यासाठी काहीही कर्म करायला तयार आहे. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं उपासना. हा उपासक आहे, खरा उपासक. गुरुच्या मागे लागून मला हे पाहिजे, हे प्राप्त करायचंय, हे त्याच्या जीवनाचं ध्येय. आणि गुरु सुद्धा परीक्षा पाहिल्याशिवाय काही हातात देत नाही. तो खरा उपासना मार्गी हा म्हणला की जीवनामध्ये नेमकं पाहिजे, नेमकं जीवनात नेमकं मागणं देवाकडे, याचं नाव उपासना. हा उपासक खऱ्या अर्थानं त्याला अधिदैविक पक्ष माहित असतो.
आणि सर्वात शेवटचा जो आहे तो खऱ्या अर्थानं फक्त वयानं लहान समजू नका, अधिकारानं सर्वश्रेष्ठ आहे, मोठा आहे. त्याला बिस्किट नको, त्याला चिक्की नको, त्याला मॅगी नको, त्याला कुरकुरे नको, त्याला जगातल्या यच्च यावत विषय नको, त्याला फक्त आई मला कडेवर घे. फक्त आईची अपेक्षा आहे. बाकीच्या बाबतीत तो निरपेक्ष आहे. फक्त त्याचं जे कर्तव्य आहे ते फक्त आईचं प्राप्तव्य, हेच त्याचं कर्तव्य. तो खऱ्या अर्थानं भक्त आहे. मग या तीन अधिभौतिक आणि हे सर्व आध्यात्मिकाचा विषय. बरं, याला आध्यात्मिक म्हटले. मी सापेक्ष, अध्यात्म. मग या तीन पैकी आपण कोण आहोत? आपण भक्त आहोत का? आपल्याला फक्त देव पाहिजे का? आम्हाला देवही पाहिजे आणि देवा नुसता तू नकोस रे, तुझी कृपा पाहिजे. कृपाकांक्षी आहे तो उपासना मार्गी. माझ्या मुद्द्यावर येतो. हरदासाने मूळ मुद्दा सोडायचा नसतो. आम्हाला देवही पाहिजे आणि त्याची कृपाही पाहिजे. देवापेक्षा कृपा जास्त महत्वाची वाटते. तो म्हणतो देवा तुझी कृपा मला पाहिजे. पण भक्त कसा आहे? भक्त कसा आहे? पियाजी म्हारे, पियाजी म्हारे, पियाजी म्हारे, पियाजी म्हारे, पियाजी म्हारे, नैना आगे रहो जी जी जी, नैना आगे रहो जी जी जी, नैना आगे रहो जी जी जी. मने भूल मत जायो जी जी जी, मने भूल मत जायो जी जी जी. पियाजी म्हारे, पियाजी म्हारे, नैना आगे रहो जी जी जी. हातामध्ये मिठाचा प्याला आला आणि मीराबाई म्हणते, मीराबाईला एक कृष्णाशिवाय सगळं अशाश्वत मांडणारी मीरा आहे. मोठं सुंदर चरित्र आहे. मीरेसारखं चरित्रच नाही. एक प्रसंग सांगतो. श्री जीव गोस्वामी वैष्णवाचार्य हे आले होते वृंदावनला. आणि जीव गोस्वामी म्हणजे अधिकारी हो, कृष्णाचं प्रत्यक्ष दर्शन घेतलेले. शेकडोनी लोक दर्शनाला, त्यांच्या दर्शनाला. जीव गोस्वामींचा काही संकेत होते, काही शास्त्र होते. ते स्त्रियांना दर्शन द्यायचे नाही. स्त्रियांना दर्शन द्यायचे नाही. पण आता हे जीव गोस्वामी म्हणजे या कृष्णाचे अनन्य उपासक म्हणून ही मीरा दर्शनाला गेली. ती दर्शनाला गेली. बाहेर सेवक उभे होते. सेवक उभे होते बाहेर. सेवक त्यांचे सेवेत. आणि तुम्हाला सांगू का, सेवेकऱ्यांना माज फार असतो. सद्गुरुनाथ महाराज आपण यांची आपण सेवेकरी आहोत याचा फार माज असतो. तुम्हाला सांगू का, उपासनेद्वारे येणारी इतरांबद्दलची उपेक्षा बुद्धी पाखरून टाकली पाहिजे.
उपासनेमध्ये प्रॉब्लेम असा आहे, उपासना करताना ती उपासना आपली चांगली होत असली ना तर इतरांबद्दलची उपेक्षा बुद्धी वाढीच लागते. ते धान्य असताना ते फोलपटा सकट येतं. शुद्ध येतं का? धान्य हे फोलपटा सकट येत. ती फोलपट म्हणून रांधणे, त्यजणे, विवेक सांगितलं पहिल्याच मंगलाचरणाला. हे पाहून घेतलं पाहिजे. हे धान्यासकट येणारी फोलपट आहे. उपासना करताना त्या उपासनेमध्ये इतरांबद्दलची सहज उपेक्षा बुद्धी येते. आम्ही असं करतो. हे सेवक होते ना, ते म्हणले काय? ते म्हणले दर्शन घ्यायचंय महाराजांचं. मला माहित नाही का, स्त्रियांना दर्शन देत नाही, स्त्रियांना दर्शन देत नाही. चला लक्षात घ्या, हा उपासना मार्ग नाही. असं जर कोणी वागत असेल तर लक्षात घ्या त्याची उपासना खंडित झाली आहे, फ्यूज झाली आहे. तिला मोठं वाईट वाटलं. हो नुसतं दुरून पाहू द्या, नुसतं इथूनच मी दर्शन घेईन. कसलं काय तिची भांडणं, वादविवाद चालला. तेवढे स्वतः महाराज जीव गोस्वामी महाराज बाहेर आले आणि त्यांनी आरडाओरडा केला, काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय? ते म्हणले अहो की दर्शनासाठी आग्रह करते. जीव गोस्वामी म्हणले माते मी स्त्रियांना दर्शन देत नाही, मी माता भगिनीला स्त्रियांना दर्शन देत नाही. ही मीरा काय म्हणाले माहिती? तिला रागीने आला. ती हसत हसत म्हणाली, महाराज तुम्ही तर कृष्णाची भक्त आहे, मी तुम्हाला काय सांगू, पण या कृष्णाशिवाय या विश्वामध्ये दुसरा कोणी पुरुष आहे अशी तुमची समज आहे का? सद्गुरुनाथ महाराज हे सामान्याला कळणार नाही हे वाक्य. बरं, जो उपासना आहे ना त्याला कळेल मी काय सांगतोय ते. जीव गोस्वामींना म्हणते या विश्वामध्ये या कृष्णाशिवाय दुसरा पुरुष आहे अशी तुमची समज आहे का? जीव गोस्वामीला क्षणार्धात दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे करत माझे साष्टांग नमस्कार घातला. म्हणले इतकी वर्ष मी भक्ती करतो पण म्हणले तो वृक्षपणाने मला कळलं, नुसतं ज्ञान झालं, शब्दात ज्ञान झालं, पण स्वरूप तुझ्या बोलण्याने कळलं. किती खात्री आहे बघा, किती खात्री आहे त्या मीरेला. ही मीरा म्हणते पियाजी म्हार नैना गे, दुसरं काही नको. कागा कागा सब खैयो मत खैयो ये दो नैन, सगळं खाऊन टाक माझ्या शरीरातलं. कागा कागा, अरे कावळ्या सगळं खाऊन टाक. हे दोन का? पण या दोन डोळ्यांनी मी रूपाशक्ती नावाची उपासना करते. लक्षात, भावभक्तीच आहे, पण बाकी सगळं जे कर्म घडते तिच्याकडनं त्या उपासना आहेत. पियाजी म्हारा नैना गे रघोजी, डोळ्यासमोर राहा माझ्या समोर काय आलं? राणाने भेजा विष का प्याला. मला माहिती आहे हे तुझ्या उपासनेमुळे, मला माहिती आहे की हे जे पेला पाठवला याच्यात विष आहे हे मला माहिती आहे, आणि हा पेला मी पिते आहे, हा ते मी पिणार आहे. काय ताकद आहे हो, देवाच्या जीवावर काय ताकद आहे. राणाने भेजा विष का प्याला, सोही अमृत कर लिजो जी. तू पिते आहे पण याचं तू अमृत कर. सद्गुरुनाथ महाराज आता तुझ्यावर झालं. एवढा भरोसा त्या भक्ताला असतो. आणि तसंच झालं की तिने प्याली पण काही झालं नाही. का नाही झालं त्याला काळजी, इतका त्याच्यावरती हवाला टाकणारा आहे का? लहान लेकरासारखं आपण आहोत का? आई तूच पाहिजे, दुसरं काही यच्च यावत विषय नको, असं जर आम्ही असू तर भक्त म्हणायला लायक आहोत. हे जर नसू ना तर बाकीचे सगळे 99% मार्ग उपासनेचे. त्यामुळे उपासना करा. कशाला भांगड त्या भक्ताच्या भक्तीचा हव्यास धरू नका पोटी, तेने तुम्ही कष्टी व्हालवा. कष्टी आहे, फ्रस्ट्रेशन आहे,
भक्ती म्हणजे काय सोपं वाटलं का? फ्रस्ट्रेशन आहे, धिंडण निघते गाडवावरनं. सोपं आहे का भक्ती करणं? उगाच भक्तीच्या गप्पा कशाला मारताय? गाडवावरनं धिंड निघते. ते संत संत म्हणून नंतर त्याचा होतो. सदैव जातात वैकुंठाला. पण इथे या आदिभौतिकामध्ये काय काय छळ, ज्ञानेश्वरांना काय झालं? काय सोपं आहे? तुम्हाला शोक आहे फार भक्ती कर. मी भक्त, हरिभक्त बरं आहे. हे सुद्धा आमचं हरिभक्त ना, आम्ही हरिभक्त नाही. ते सगळे सांप्रदायिक म्हणत आले हरिभक्त, आम्हाला लोक म्हणतात आम्ही आम्हालाच होतं. नाही, हरिभक्त भक्ती आमच्याकडनं घडू शकते. फोल गप्पा आहेत सर भक्तीच्या. इतका तुमचा अधिकार असेल तर स्वतःला भक्त म्हणवा. अन्यथा उपासनेचा मोठा आश्रय, उपासने विण निराश्रय, उपासनेचा आश्रय घ्या. कुणी आश्रय घेतला? उत्तर रंगात चरित्र बघू. पूर्व पद्यात पारनेरकर महाराज सांगतात, देवाची आवडी आवडी